राधाकृष्ण विखे पाटील ठरले महायुती सरकारचे नवे संकटमोचक. मनोज जरांगेंशी यशस्वी चर्चा आणि मराठा आंदोलनावर तोडगा. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा अखेर मंगळवारी शेवट झालाय. राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या 5 प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाताने सरबत पिऊन उपोषण सोडले. तत्पूर्वी मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात बरीच चर्चा झाली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना प्रत्येक मुद्दा समजावून सांगत उपोषण सोडण्यास राजी केले आणि त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे महायुती सरकारचे नवे संकटमोचक म्हणून उदयास आलेले आहेत. गेल्यावेळी मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर आले होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व परिस्थिती हाताळली होती. मात्र यावेळेस हजारो मराठा आंदोलक मुंबईत आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या गावी गेले. ते एकदाही मराठा आंदोलनाकडे फिरकले नव्हते. तर अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे वादापासून दूर राहण्याचा आपला स्वभाव कायम ठेवला. त्यामुळे मराठा आंदोलकांचा हा सर्व रोष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची निवड करून पडद्यामागून मराठा आंदोलन हाताळले. मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्या अगोदरच फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षण उपसमितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.